नमस्कार मित्रांनो, आर के ब्लॉग्समध्ये आपले स्वागत आहे. आज आपण निघालो छत्रपती संभाजीनगर टू भिगवण टू पुणे हा असा आपला प्रवास राहणार आहे. आता पण पुण्याहून परत छत्रपती संभाजीनगर रिटर्न यावं लागणार आहे आपल्याला. पुढचं सांगता येत नाही, पुढेही जावं लागेल कदाचित. तर कंटिन्यू करा. आजचा हा कसा टूर आहे ते आपण दाखवणार आहोत. ही बुलेरो पिकअप आहे. अभी मजा आएगा ना भिड़ो. तर मित्रांनो, पैठणला आलो. पैठणचं धरण आहे हे, धरणावरचं ब्रिज. पैठणमध्ये आहे आपण. हे धरण आहे त्याचं. तर मित्रांनो, आपण आहोत धामणगाव रोडला. भिगवणीतून 100 किलोमीटर अजून दूर आहे. आणि वातावरण असं झालंय ना पावसाळ्यासारखं. बघू शकतो, बाहेर दाखवतो तुम्हाला पाऊस कसा आहे. ते पाऊस नाही आहे, पण पावसासारखं वातावरण झालंय. आणि रोडही बेस्ट आहे, एकदम बेस्ट रोड आहे. शेवगावपर्यंत रोड, पाथडीपर्यंत शेगाव. शेगावच्या पुढे तरी बेस्ट आहे, थोडा रोड चांगला आहे. पण पैठणतून शेगावपासून बाप रे बाप, शेगावपर्यंतचा रोड खतरनाक खराब आहे. त्यामुळेच उशीर झाला जायला जास्त. खरंच शेगावचा रोड लय खराब आहे. पैठणपासून शेगावला येण्याचा जो रोड आहे तो खराब आहे. त्याचं काम चालू असल्यामुळे तो खराब आहे. हा रोड आता बेस्ट आहे. इथून आता 100 किलोमीटर अंतर आहे परत. चला पुढचं तुम्हाला दाखवतो, कंटिन्यू राहा. तर फायनली आपण भिगवणला आलेलो आहोत. तिथे आपल्याला मटेरियल घ्यायचं आहे. तिथे आपण आलेलो आहोत. भिगवणपासून बी थोडंसं अंतरावर आहे. 8:30 वाजले आहेत. गाडी वगैरे लावली. आता आपण आराम करूया. आणि सकाळी माल भरणार आहे. आता काही माल भरणार नाहीत, कारण की ते किरणनं उचलायचं सायमन आहे ना, त्यामुळे संध्याकाळच्या वेळेला काही येणार नाही तो. ठीक आहे. रात्रीला आपण तिथे एक साईट चालू आहे ना, तिथे आपण हॉटेल होतं, त्या हॉटेलवर थांबलो होतो. आता आपण मटेरियल भरायच्या जागेवर आलेलो आहोत. आणि समोर बघितलं तर हायड्रा आलेला आहे. त्या हायड्रामध्ये आता गाडीमध्ये माल भरूया. दाखवतो तुम्हाला. हे आपल्या गाडीत माल भरत आहे आता. जाने दो वैसे, जाने दो. ऐसा बैठेंगे ना, बैठो फिर वैसे. पुण्याला आलो होतो. पुण्याला खूपच गर्दी आहे बघा. आता आपण पुण्याला आहोत. पुन्हा पुण्याला इतका भयान पाऊस. पुण्याला इतका मस्त पाऊस झाला ना, खूप जोरात वाहता होता डायरेक्ट. मला शूट नाही करता आलं, कारण की ट्रॅफिक खूप होती. पाऊस जोरात नाही करतो. दिसतंय की नाही माहीत नाही मला, ब्लर दिसतंय जरा. पण पाऊस ते बघा, जोरात पाऊस झाला खूपच.
गाडी खाली करायला आलेलो आहो. गाडी पाठीमागं आहे. पॉईंटवर तर आलो पण समोर झाड पडले. ते पाऊस चालू होता ना खूप, त्यामुळे हे झाड पडले. रस्ता ब्लॉक डायरेक्ट पूर्णपणे. आता म्हटलं लवकर गाडी खाली करून लवकर निघू. आणि असं रस्ता मध्येच झाड पडलेलं आहे बघा. पाठीमागं गाड्या लागलेल्या आहे खूप साऱ्या. झाडगीर काढल्याच्या नंतर बघूया काय होतंय ते. गाडी वगैरे खाली झाली. आता आपण निघालो आता भिगवणला परत. भिगवणहून संभाजीनगर. पाऊस खूप चालू होता बाप. त्या पावसामध्ये खूप झाडंही पडली आणि रोडवर ट्रॅफिकही होती. हे बघ सगळं पाऊस पाणी पाणी दिसतंय ना. हे सगळं पाऊस झालेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बाय.